सिंधुदुर्ग जिल्हा बँक जिल्ह्यातील अर्थकारणाचा महत्त्वाचा दुवा म्हणून ओळखली जाणारी जिल्हा बँक गेली अनेक वर्ष पर्यटन, व्यवसाय, औद्योगिकरण, व्यापार आणि सिंधुदुर्गाच्या एकंदरीत विकासाचा पाया ठरली आहे। आणि या संपूर्ण यशस्वी वाटचाली मागे आहे बँकेशी जोडलेल्या प्रत्येक माणसाची गोष्ट। चला तर मग पाहूया आपल्या बँकेच्या, आपल्या माणसांची यशस्वी वाटचाल। मी सिंधुदुर्गातला सामान्य शेतकरी आणि मी एवढं मोठं मुलांच्या शिक्षणासाठी स्वप्न बघतोय। मुलीच्या शिक्षणासाठी मला अत्यंत पैशांची गरज होती। माझं नाव अब्दुल रशीद अली खान, मुक्काम पोस्ट जामसंडे कावलेवाडीमध्ये मी राहतो। मी पूर्वापारी वडिलोपार्जित माझा शेतीचा धंदा आहे, आंबा बागायतदार आहे। याच्यामध्ये मी सगळं हे करून फॅमिली मी सांभाळतो। हे करत असताना एका मुलीला मला फार्मसीसाठी बाहेर ॲडमिशन घ्यायची होती, त्यासाठी मला पैशाची अत्यंत गरज होती। मुलीची इच्छा होती म्हणून मी त्या इच्छेनुसार त्याला मी दुबईलाही पाठवण्याचा निश्चय केला। माझ्यासमोर पैशांची 10 लाखाची मला गरज होती आणि ती मी एक रकमी मी हे करू शकत नव्हतो त्या मुलीला। त्यासाठी मला इतरच नॅशनल बँका वगैरे सगळ्या मला दिसत होत्या, पण त्यात करून मला सिंधुदुर्ग जिल्हा बँक मला व्यवस्थित वाटली आणि मी त्याच्यात मी कर्जासाठी अप्लाय केला। सिंधुदुर्ग बँकेत मी अप्लाय केल्यानंतर मला फक्त त्याने जे कागदपत्र सांगितली ती मी सगळी सबमिट केली आणि मला वाटतं 1 महिन्याच्या आतच मला त्यांनी सगळं सँक्शन लेटर मला दिलं आणि दुसऱ्या महिन्यात मला ते कर्ज मंजूर केलं। आज माझी मुलगी आसिफा हिने दुबईमध्ये जाऊन फार्मसी कोर्स पूर्ण करून ती आता तिथे जॉब करते आणि हे एवढं माझं मी बघून मी अक्षरशः भारावून गेलो आहे। कारण एवढं मी सामान्य शेतकरी, मी एवढ्या मुलीला बाहेरगावी जाऊन शिक्षण देणं हे माझ्या तर पर्याय नव्हतं। समोर फक्त ती सिंधुदुर्ग बँकच दिसलेली, सिंधुदुर्ग बँकेने मला ते सहकार्य केल्यामुळे मी तिथपर्यंत त्यांना शिक्षण देऊ शकतो आणि त्या बँकेचे मी आभारी आहे मला कर्ज दिल्याबद्दल आणि त्यांचा स्टाफ, त्यांचं संचालक मंडळ यांचा मी आभारी आहे। MBA सारखा कोर्स करून मोठ्या शहरांमध्ये जर नोकरी करणं हे गरजेचं आहे असं मला नाही वाटत, पण गावी राहून आपल्या आईवडिलांनी सुरू केलेला व्यवसाय तो सांभाळणं आणि त्याची अजून डेव्हलपमेंट करणं हे माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं। नमस्कार, माझं नाव सृष्टी राजन कोळंबकर आणि मी देवगड येथे राहते। 16 वर्ष बघत आले माझ्या आईवडिलांचा अखंड प्रवास, अखंड मेहनत आणि अखंड चिकाटी आणि त्यातून त्यांनी हे निर्माण केलेलं हॉटेल वसंत विजय आज देवगडमधील एक नामांकित हॉटेल म्हणून आमचं हॉटेल प्रसिद्ध आहे। लहानपणापासून एक स्वप्न मनाशी बाळगलं होतं की मोठं होऊन कधी नोकरी न करणे, पण माझ्या आईवडिलांनी त्यांनी 16 वर्ष मेहनत करून जे हॉटेल मोठं केलं आहे त्याला अजून एक वेगळ्या शिखरापर्यंत गाठणे। मी देवगड येथे राहून माझं बॅचलर्स ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हे माझं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर वाढती जी कॉम्पिटिशन आहे, टुरिझम डेव्हलपमेंट म्हणा किंवा एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आपला बिझनेस ग्रो होण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। ह्या गोष्टी लक्षात घेता मी नंतर मुंबई येथे मास्टर्स ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यासाठी ॲडमिशन घेतलं। जेव्हापासून नंतर मी ठरवले की मला एक ॲडमिशन घ्यायचं आहे MBAचा कॉलेजला जाऊन मुंबईसाठी, तर माझं काय मत होतं की मी एक एज्युकेशन लोन घेईन आणि त्याच्यावरूनच मी माझं शिक्षण पूर्ण करेन। लहानपणापासूनच माझ्या आईवडिलांचं एक मत होतं की मुलांवर जबाबदारी पडली की मुलं स्वतः व्यवस्थित करतात काम आणि एक व्यावहारिक ज्ञान यावं याच्यासाठी माझ्या आईवडिलांनी देखील त्यासाठी मला सपोर्ट केला आणि एज्युकेशन लोन घेण्यासाठी मी सिंधुदुर्ग बँक ह्याची निवड केली। तर सिंधुदुर्ग बँकच का, लहानपणापासून मी त्या बँकमध्ये जात आली आहे आणि एक गोष्ट मी नेहमी त्यांची बघितली की ब्रांच मॅनेजर असो, तिकडचे क्लार्क असो, कॅशियर असो, प्यून असो, प्रत्येकाचा जो स्वभाव आहे, प्रत्येक जण जो आपुलकीने तिथे चौकशी करतो किंवा काय जे हवं नको ते बघतो, जी अंडरस्टँडिंग आहे ती मला खूप प्रचंड आवडली।
आणि पुढे पण जे लोनची जी प्रोसिजर होती त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन असो किंवा कुठलाही अडथळा आला नाही मला त्या कामामध्ये. माझ्या वडिलांना, माझा भाऊ माझ्यासोबत होता तेव्हा, प्रत्येकाला प्रत्येक प्रोसेसमध्ये समजून घेणं किंवा कुठलीही गोष्ट असो जी इन डिटेल सांगणं आणि ती करून घेणं हे खूप मोठी गोष्ट होती तिकडची. आणि माझं लोन लवकरात लवकर सँक्शन केलं त्यांनी आणि माझ्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठलाही मला त्यामुळे अडथळा आला नाही. त्यामुळे माझी चॉईस जी होती सिंधुदुर्ग बँक ती खरंच एक योग्य चॉईस ठरली असं मला वाटतं. आज मला MBA करून 1 वर्ष पूर्ण झालं. मी गावी येऊन राहते आहे. मी माझ्या आईवडिलांसोबत हा बिझनेस सांभाळते आहे. तर खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या मी MBA वरून शिकून आली. बिलिंग एक सॉफ्टवेअर असो ज्याच्यामुळे बिल काढण्यास खूप वेळ जायचा हाती, तर आता एका सॉफ्टवेअरवर आमची बिलं तयार होत आहेत. मार्केटिंग असो की रीलद्वारे, फेसबुकद्वारे आम्ही आमच्या हॉटेलला येणाऱ्या कस्टमरचे रिव्ह्यूज घेतो आहे, ते एडिट करून पोस्ट करतो आहे. त्याच्यामुळे आमचं एक मार्केटिंग वाढलं आहे. लोक आमचं हॉटेल आतवर असलं तरी शोधत येत आहेत. परत आमच्या हॉटेलला कस्टमर्स हे प्रत्येक लेवलचे येत असतात, सेलिब्रिटीज येत असतात. तर त्यांच्याशी कसं बोललं पाहिजे, आमच्याकडे एक माणूस काम करतो आहे तर त्या माणसांशी कसं बोललं पाहिजे जेणेकरून ते आपल्याकडे खूप मन मिळवून आपल्याशी काम करतील. ह्या सर्व गोष्टी मला MBA थ्रू शिकायला मिळाल्या. आज माझ्या हॉटेलमध्ये मी गावी राहून हे एवढं सगळं करते आहे. हे शक्य झालं माझ्या MBA शिक्षणामुळे आणि माझ्यात एक मोठी इम्प्रूव्हमेंट झाली आणि ते मला सर्व शक्य झालं माझ्या एक MBAच्या शिक्षणामुळे. आणि हे सिंधुदुर्ग बँकने माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला जे लोन सँक्शन करून दिलं त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानते आणि त्याच्याबरोबरच माझ्या आईवडिलांचे मी ह्याच्यात आभार मानते. आता शैक्षणिक प्रवासात सोबत असेल बँक तर होणार सर्व स्वप्ने पूर्ण. सिंधुदुर्ग जिल्हा बँक, आपली माणसं, आपली बँक.